गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड असे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर आरोपींवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्त बातमी मार्फत रोकडोबावाडी देवळाली गाव नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्टल घेऊन येणार आहे। त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोकडोबावाडी देवळाली गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे आतिश कैलास निकम वय 30 वर्ष यास पोलिसांची चाहूल लागताच तो वालदेवी नदीकडे मोकळ्या मैदानात पळत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, अग्निशस्त्रे व एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचे एक देशी बनावटीचे पिस्टल, अग्निशस्त्रे व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची ही कामगिरी माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, गुंजाळ विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, अशोक अधाव, सुनील आडके यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। उद्या 26 जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि 14 एप्रिल उत्सव असल्याने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा इसम नामे आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे। त्यानुसार सदरची बातमी आम्ही मान्य डीसीपी क्राईम प्रशांत बच्छाव सर, मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे श्रेणी PSI सगळे, मलंगुंजा विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, भागवत, राजेश राठोड व इतर कर्मचारी यांना घेऊन आम्ही उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचला असता आरोपीने आम्ही आतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठलाग करून त्याला पकडले असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असे मिळून आले। सदरची कारवाई स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।